जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ चांगली रुजली आहे। मात्र काही ठिकाणी या चळवळीला खाजगी सावकारी पाशाचं ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे महिला बचत गट खाजगी सावकारांच्या पाशात अडकू नयेत यासाठी पतसंस्था बळकट होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आज केलं। जिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ESI हॉस्पिटल सुविधा देण्यासंबंधीही लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही नामदार आबिटकर यांनी घोषित केलं। महिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरण व्हावं या उद्देशानं जिल्हा परिषदेच्या वतीनं दरवर्षी ताराराणी महोत्सव आणि मिनी सरस प्रदर्शन आयोजित केलं जातं। यावर्षीच्या प्रदर्शनाला आजपासून शाहूपुरीतील सासने ग्राउंडवर प्रारंभ झाला। 18 मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि आमदार अशोक माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। यावेळी बोलताना नामदार आबिटकर यांनी महिला बचत गटांच्या कामगिरीची मुक्त कंठानं प्रशंसा केली। आर्थिक स्वावलंबन होत असताना बचत गटांनी खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकू नये असं आवाहन केलं। पतसंस्था अधिक बळकट केल्या तरच महिला बचत गटांना अधिक उभारी मिळेल, असंही नामदार आबिटकर यांनी सांगितलं। या कार्यक्रमात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगवे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधासह अनेक अडचणी मांडल्या। या अडचणी दूर केल्या जातील, तसंच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह अन्य घटकांना ESI हॉस्पिटल सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल, असं नामदार आबिटकर यांनी सांगितलं। यावेळी राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जिल्ह्यातील विविध संस्थांना 28 कोटी रुपये निधीचं वितरणही नामदार आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आलं।